नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। सोयगावात काल सायंकाळी 4:30च्या सुमारास 8 वर्षीय आदित्य ब्रिजेश पाल या चिमुकल्याचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला। आदित्य हा रस्ता ओलांडत असताना ही दुर्दैवी घटना घडली। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार 4 चाकी वाहनाने आदित्यला जोरदार धडक दिली आणि या अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला। या अपघाताचा व्हिडिओ CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। आदित्य खेळत असताना मुख्य रस्त्याला लागून असलेल्या गल्लीतून रस्ता ओलांडत असताना टेहरे बाजूकडून येणाऱ्या 4 चाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की आदित्यचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले। नागरिकांनी या अपघाताला प्रशासनाचे दुर्लक्ष म्हणून जबाबदार धरले आहे। ताबडतोब या रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी यांनी केली आहे। या घटनेनंतर आदित्यच्या अंत्यविधीनंतर संतप्त नागरिकांनी टेहरे फाटा येथे काल मध्यरात्री रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती। कॅम्प पोलीस ठाण्याच्या अधिकारी PI कडकरी आणि API नितीन रणदिवे यांनी नागरिकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। अखेर नागरिकांनी प्रशासनाच्या विनंतीला मान देत आंदोलन मागे घेतले, पण त्यांचा रोष कायम आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर वाहन चालकाचा शोध लागला आहे। पोलीस पुढील कारवाई करत आहेत। वास्तविक या मुख्य रस्त्यांवरील चेतावणी फलक झाडांच्या फांद्या आणि इतर अडथळ्यांमुळे झाकले गेले आहेत। या भागात गतिरोधक नसल्याने वाहनधारक भरधाव वेगाने वाहने चालवतात। या परिसरात रुग्णालय आणि शाळा असूनही वाहनांसाठी योग्य ती नियंत्रणे लागू करण्यात आलेली नाहीत। या परिसरातील गल्ल्या मुख्य रस्त्यांना काटकोनात मिळत असल्याने वारंवार अपघात होण्याचा धोका आहे। या चिमुकल्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे। ही दुर्घटना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की मुख्य रस्त्यांवर आणि गल्ल्यांच्या जवळ त्वरित गतिरोधक बसवले नाही तर याकरता तीव्र आंदोलन उभारले जाईल। या मागणीची पूर्तता वेळेत झाली नाही तर आणखी गंभीर दुर्घटनांचा सामनाही करावा लागू शकतो। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक झाले आहे।